2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा आणि महायुतीचा महाराष्ट्रात सुपडा साफ झालेला होता. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात जागा कमी आल्यामुळे वरती केंद्रात सुद्धा भाजपला इतर मित्र पक्षांच्या कोबड्या घ्याव्या लागल्या. स्वबळावर त्यांची सत्ता आली नाही. 400 पार, अब की बार 400 पार जे त्यांचं घोषवाक्य होतं त्याला सर्वाधिक मोठा हादरा हा महाराष्ट्रातून बसला होता. आणि महाराष्ट्रात हादरा बसवण्यामागे जर कुठला पॅटर्न किंवा फॅक्टर कारणीभूत होता तर तो पॅटर्न म्हणजे जरांगे पॅटर्न. ह्या पॅटर्नमुळे भाजपची अक्षरशः महाराष्ट्रात वाट लागलेली होती. त्यामुळे भाजप जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अक्षरशः हादरून गेली होती. मात्र भाजपचा स्वभाव असा नाही की त्या आंदोलनावरती काही मार्ग काढावं, त्यातून काही पुढं चर्चेतून तो प्रश्न सोडवावा अशी त्यांची भूमिका कुठल्याही आंदोलनात नसते. हा आजवरचा अनुभव आहे. कुठल्या तरी बाजूने ते आंदोलन मोडीत काढता येतं का हे बघणं हेच भाजपचं आजवरचं आंदोलन हाताळण्याचं तंत्र आहे. त्यांनी कुठलंही आंदोलन आजपर्यंत त्यांच्या सत्ताकाळात यशस्वी होऊ दिलेलं नव्हतं. मात्र कित्येकदा शेतकऱ्यांचे आंदोलन झाले, दुधाचे आंदोलन झाले, कित्येक मोर्चे झाले. सगळे मोडून काढण्यात फडणवीस यशस्वी ठरलेले होते. म्हणजे अगदी 2014 ते 2019च्या काळात अनेक आंदोलनं झाली होती. पुणतांब्याला वगैरे अशी बरीच आंदोलनं झाली होती. मात्र ती आंदोलनं मोडण्यात फडणवीस यशस्वी ठरलेले होते. मात्र एकमेव हे आंदोलन फडणवीस यांच्या सत्ता काळात किंवा ते गृहमंत्री असताना सुद्धा अखंडपणे चालत राहिलं. ते आंदोलन म्हणजे जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलन. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन हे एकमेव चालत राहिलं. आणि भाजपला भाजप जे आंदोलन मोडून काढायला उठलेली होती त्यांचा पराभव मोठ्या प्रमाणात 2024च्या लोकसभेत जरांगे पाटील फॅक्टरनं घडवून दाखवला. 2024च्या लोकसभेचा धसका भाजपने घेतलेला होता. मात्र त्यानंतर ते शांत बसले नाहीत. कुठेतरी फडणवीसांचे निकटवर्ती लगेच अलर्ट मोडवरती आले. प्रवीण दरेकर हे सुद्धा फडणवीसांचे निकटवर्ती. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली होती. त्यानंतर प्रसाद लाड हे सुद्धा फडणवीसांचे अगदी निकटवर्ती. त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली होती. तिसरे जर बघायला गेले तर बार्शीचे आमदार राऊत यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली होती. असे फडणवीसांचे निकटवर्ती ॲक्टिव्ह होऊन कुठेतरी मराठा समाजाच्या जे आंदोलन सुरू होतं त्याच्या विरोधात स्टेटमेंट देणे किंवा वेगवेगळ्या कारवाया करणे अशा पद्धतीचं काम सुरू होतं. मात्र त्यात कुणाला फार काही यश आलं नाही. आणि आजसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे पुन्हा एकदा मराठा समाज अगदी विश्वासाने उभा आहे. हा विश्वास किंवा हे कुठून येतं किंवा ह्या विश्वासाने मागे राहण्यामागे कारण काय तर जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते सुरू झाल्यामुळेच कुठेतरी कुणबी प्रमाणपत्र शोधली गेली आणि अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभसुद्धा मिळाला. त्यामुळे जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यांच्यामुळे काहीतरी होऊ लागलेलं आहे. मराठा समाजाला लाभदायी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा आहे. कारण कुणबी प्रमाणपत्र मिळणे ही महत्त्वाची गोष्टसुद्धा जरांगे पाटील यांच्यामुळे घडत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावरचा विश्वास कुठेही कमी झालेला नाही. त्यामुळे नारायणगड इथे जो काही दसरा मेळावा झाला त्याला जी गर्दी झाली होती ती अफाट झालेली होती. म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही पक्षाला अगदी पैसे देऊन, एसट्या पाठवून, वाहनांची सुविधा करून, जेवणाचे पासेस देऊन, इतर काही सुविधा करूनही लोक जमू शकत नाहीत. तेवढे लोक मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी जमलेले होते. 2024च्या विधानसभा निवडणुका आता ह्या सर्वच घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यामध्ये जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार उभे करणार अशी घोषणा केलेली होती. ही घोषणा कुठेतरी भाजपसाठी आनंददायी होती. भाजपच्या मनात लाडू फुटत होते. पण तो उत्साह त्यांचा फार काळ काही टिकलेला नाही.
भाजपच्या आनंदावरती विरजण टाकण्याचं काम जरांगे पाटील यांनी केलं आणि कुठंतरी आपण कुठेही उमेदवार उभे करणार नाही, ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी माघार घ्यावं असा निर्णय आज जरांगे पाटील यांनी दिला आणि भाजपच्या तंबूत परत एकदा भीतीचं वातावरण पसरलं. कारण नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्यामध्ये सुद्धा मतांचं विभाजन झालेलं होतं आणि त्यामध्ये हे मतविभाजन होणारं जे मतविभाजन झालं ते भाजपच्या पत्त्यावरती पडलं आणि काँग्रेसचं अतिशय चांगलं वातावरण असताना सुद्धा तिथं परत एकदा भाजपच सत्तेवर आली आणि चांगल्या मेरिटनं आली. हे सर्वात महत्त्वाचं. भाजप सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा जर ह्या सीट्स उभ्या राहिल्या असत्या तर कदाचित हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा झाला असता आणि त्याचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष लाभ जो काही आहे तो भाजपला आणि पर्यायाने महायुतीला मिळाला असता. हे सर्व जरी निवडणूक लढवणं हे काही विशेष काम नसतं, पण निवडणूक लढवून सीटा जिंकून येणं हे काही एका जातीवर आधारित नसतं. आज जरांगे पाटील सुद्धा तेच म्हणाले की निवडणुका ह्या लढवण्यासाठी एका जातीची म्हणजे एका जातीवरती निवडणुका लढवता येत नाहीत. त्यामुळे आपण माघार घेऊ आणि माघार घेऊन जे काही आपल्याला करायचं आहे ते करा आणि ही माघार म्हणजे काही आपले हार नाही, तर आपण आता गनिमी कावा करणार आहोत असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. जर मराठा समाजाच्या मतांचं विभाजन झालं असतं किंवा सत्तेविरोधातली मतं वेगवेगळ्या बाजूला गेली असती किंवा त्यांचं जर विभाजन झालं असतं तर अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी असणाऱ्या लोकांना म्हणजे महायुतीला हे कुठंतरी फायदेशीर 100% ठरलं असतं. मात्र ते होऊ न देता जरांगे पाटील यांनी अतिशय राजकीय व्यवहारीपणा जो आहे तो दाखवला आणि सर्व उमेदवारांना आपले फॉर्म परत काढून घ्यायला लावले. यामुळे आता होणार काय आहे तर भाजपला परत एकदा भाजपचा सुपडा साफ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजप महायुतीमधले जे काही घटक पक्ष आहेत त्यातील सर्वाधिक लोकांनी ज्या कोणी जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली आहे त्यामध्ये भाजपचेच लोक अतिशय जादा आहेत आणि ह्या भाजपमधले लोक देखील कोण आहेत तर ते सर्व फडणवीसांचे निकटवर्ती आहेत. फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा कुठेतरी भाजपचा सुपडा साफ होणार का? जर उमेदवार आपण निवडून आणू शकत नसलो तर पाडू शकतो इतकी ताकद मात्र आहे. त्यामुळे मतांचं विभाजन न होता कुठंतरी व्यावहारिक निर्णय घेण्याचा प्रयत्न जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आता त्याला प्रतिसाद कसा मिळेल किंवा मराठा समाज बांधव ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ते माघार घेतील का यावरती बराच खेळ अवलंबून आहे. तरीसुद्धा आज कुठेतरी व्यावहारिक राजकारणातलं शहाणपण दाखवत जरांगे पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणाने ते उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी सांगितलेले आहेत. त्यामुळे भाजपला परत एकदा जरांगे पाटील पॅटर्नची धास्ती घेण्याची गरज आहे असं दिसू लागलेलं आहे. भाजपाचे वरिष्ठ असणारे नेते अमित शहाने सुद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुठेतरी अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला होता. संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही कार्यक्रम झालेला होता भाजपाचा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आमच्या काळात 3 आंदोलन चालू होते, गुज्जर, जाट आणि पटेल या तिघांचं आंदोलन चालू असताना सुद्धा आम्ही निवडून आलेलो होतो. त्यामुळे आता कुठेतरी हे मराठा आरक्षण आहे हे देवेंद्र फडणवीस बघून घेतील त्यामुळे त्याची काही चिंता करू नका अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा अमित शहानी केलं होतं. त्यावेळी सुद्धा मराठा समाजाच्या भावना त्यांच्या प्रति तीव्र होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की अमित शहांचा टांगा पलटी झाल्यावर त्यांना ताकद कळेल अशा पद्धतीची प्रक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली होती. यामध्ये कुठेतरी मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती टीका करणारा सर्वाधिक पक्ष हा कुठला असेल तर भाजप होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत परत एकदा हे उमेदवारी अर्ज सर्व माघारी घेतल्यानंतर म्हणजे जरांगे पाटील यांनी ज्यांना भरा म्हणून सांगितलेलं होतं त्या सर्व समाज बांधवांनी जर अर्ज माघारी घेतले, मतांचं डायव्हर्जन झालं नाही, मतांचं विभाजन जर झालं नाही तर कदाचित भाजपचा परत एकदा सुपडा साफ महाराष्ट्रात होऊ शकतो
अशा पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे। याची धास्ती भाजपने सुद्धा घेतलेली असू शकते। तुम्हाला काय वाटतं की भाजपचा सुपडा साफ या निवडणुकीत होईल का आणि जरांगे पाटील फॅक्टर पुन्हा लोकसभेप्रमाणे या विधानसभेत सुद्धा चालेल का? तुमच्या प्रतिक्रिया कळवा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद, थँक्यू।